काय झालं? शिडी गाडी सुटली. अच्छा मग आता गखा बांधतायत काहीतरी. मला नाही माहित गखा म्हणजे काय. अगे गखा हळद लहानाचं मोठं आलं मग मला नाही सांग काय गखा बिखा काय मला कुठे काय नाकातलं आता खाजवलंच ते टाकू. अगं नाका खा झाली ना हे बघ, हात माझे बोर्ड खराब आहे. घातलेलं असं खरं हे केलं. नको काहीतरी माणसं नको टाकू. हा श्री चहा घे. चहा घेऊ का फणस घेऊ? फणस नाही आलाय चहा घे तोपर्यंत. फणसाचं हे तुटलंय बाबा, जोडताय फक्त नंतर धर रे. काय पाठसून इलं त्याच्यामुळे मी तुझ्यासारखी दिसते म्हणण्यापेक्षा तू माझ्यासारखी दिसते इतक्या काय नको म्हणू शी बाय. काय ना चहा फाईन चहा माझं झालं पिऊन. सिरी चहा पी रे. श्री चाय पिता इलो. चप्पल घाल रे, चप्पल घाल, तिकडे अडचण आहे. चप्पल घाल जा पहिलं जा. आज चप्पलच भेटत नाही. ठीक आहे समोर इथे कोणी ठेवली? मी तिकडे बसतो. तूच ठेवलीस. धरला ना बघ कोणी प्राजक्ता शिडी. काय साडी नेसतं काय काय करतं? प्राजक्ता शिडी धरल्या ना म्हणजे विचार कर. शिडीन शिडी झालं. होय श्री काठीने ओढ. हे होणार ना पावसात भिजून. तुम्ही खाली या तो काढेल बाबा. आता आम्ही खूप खाल्लेत, त्याला न्यायचे होते, त्याच्या वडिलांना पण आवडतात, काकांना आवडतात. ते काकांना गावची खूप आठवण येत असणार, त्यामुळे आम्ही आता त्यांना फळेच पाठवतोय. किती आहेत त्याला? 2 आहेत ना? काय बोललास? इथे ठेव असा गळत. जाताना मग पिशवीत घेऊया नाही तर आता हय ठेवले आणि आपण घरात गेलो आणि कोणी येऊन पाठवून नेले मग. कॅमेऱ्याच्या खाली ठेवलंय. लक्ष बघ त्याचा बरोबर कॅमेरा इथे याच्या बरोबर इथे ठेवलं. 8-8:30 पर्यंत देवपूजा केली का त्यांनी? देवपूजा नाही झाल्या त्यांना मच्छर चावतात म्हणून त्यांना तसं हे ठेवलं. देवपूजा केली सकाळी. ब्रश ब्रश करून आंघोळ करून. चला हा जस्सी तुझे घर की याद नाही आई? यायचं म्हणायचं रे. काहीतरी वाटलं पाहिजे. हा. देवाला पाया न पडता निघते. अरे हो या काठवला तास त्यांना व्हिडिओ चालू आहे बघून आरडान सांगलाय. चल दुपार नंतर चालली आहे, सकाळच्या वेळात तिचं हे करून घे. आईची बॅग घेतली आम्ही आमच्या सोबत, आई फक्त येते ट्रेनने. चल चला बाबा. लोक म्हणतो नुसतीच कशी जातात, काकेला एक पर्स असणार बहुत. हो एकच पर्स. थांब ते बाबांनी नारळ दिलं ते घेऊन जाऊया. आई ते कोकम दिले माझे. हा अगं गाडीतच आहे सासूबाईंचा कोकम. अगं त्याला येतं ठेवतच होतो. तो भरतोय वागता म्हणजे काय त्याची तो बारको घेतलं. घे घे आता बाबा म्हणतात आई खराब होणार त्याचं. शिजायचंच नाही शिस्त. टाकून दे. तू ठेव. काय ग जातानाचे काय बिंदास येताला ताईचे कपडे असतात या बघ बिंदास. सांगितलंय बिंदास्त राहायचं. काय असेल तर ताईला सांग. लहानांचं असं बरं असतं बाबा. बाबांनी बघ ते बघ काय चालला ते बघ कसं दे बघा काय ते द्या. आई चल उद्या भेटू बाय बाय.
चला चला आई उद्या येते. उद्या येते. हो मला पण धोका आहे. मी पंचावर बॅग ठेवली म्हणजे बॅग उचलली का परत दिसत. कसा हे ते लावायला मदत कर रे श्री. हा आता ह्या करूचा ना. चला खाईल का सगळ्या रवात तू चल. चला बाबा. घेतलं ना सगळं. चला जाम मोठा प्रवास आहे आता. चल जाऊया असंच. स्वतःला मस्त हॉटेल तर थांबायचं. तर काय मस्त ना घुले पकडतात ते बघ. ते बघ घुले तुमका दाखवतय. चल आमका दाखवतो. होय चल. आमका दाखवायला नको. गुले गुलेल 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 चल. तर मंडळी आता मी तुमका दाखवताय घुले नाहीतर भांडोळे काहीतरी काका पकडतात. ते कसे पकडतात तर तुमका ए खिडकी खिडकी अरे पर्स मध्ये आहे का? हर्षद काय रे होय काय इला तू होय काय भांडोळे पकडत ह्या सांध्यावर कसं इल महापुरुषाचं सोडून ह्या सांध्यावर कसं इल हा उतराक गावना नाही. हा माझ्या वर्गात होता. आता तो हे पाण्यात नेऊन धुणार आणि मग ते स्वतः खाऊ काढतं का इकूक काढतं. इकूक ना. भांडोळे म्हणजे हा शिंपल्यांचा छोटा प्रकार आहे आणि जसे आपण शिंपले बनवतो तसंच हे बनवलं जातं. अगदी चिकनसारखं वगैरे असं लागतं. सो पावसाळ्याच्या वेळेला ह्या अशा वेळांमध्ये जेव्हा मासे फार कमी मिळतात मासेमारीसाठी कोणी जात नाही तेव्हा हाच एक ऑप्शन असतो. जसे हे शिंपले लागतात ना तसंच फक्त छोटे असतात. पहिले मिठाच्या पाण्यात घालून उकडतात मग हे उघडतात. मग त्यातलं मांस काढून करायचं किंवा थोडेसे ते एक ठेवून करायचं. आता तो ते धुणार बघ. धरणार नाही तो माती काढणार पाण्यात हे करू. मेहनतीचं काम आहे रे. अभ्यास नाही आवडायचा त्याला अजिबात. हे जे भांडोळे आहेत ना हे मातीतनं असे एक एक काढावे लागतात. आता एक एक काढत बसण्यापेक्षा सोपं काय असतं की ते अख्खीची अख्खी माती त्या जाळ्यात टाकायची आणि नंतर मग जेव्हा लाट येईल तेव्हा समुद्राच्या दिशेने जायचं आणि मस्त ते माती घालवायची. कारण माती त्या पाण्याबरोबर निघून जाते आणि मग भरपूर सारे त्याच्यात आपण जे काही जमा केले ते मिळतात. सो तोच कन्सेप्ट हा इथे हर्षद वापरतोय. एकटो दिला काय बाबा असत जातलो कशा जात चलत 2 टोप घेऊन पण विकताला खय देवबाग येतच मालवणात ना. कधी संध्याकाळी सकाळी उद्या सकाळी मासे आहेत त्याच्यात. पाणी येतं. चल गणपती घे रे. हा हर्षद माझ्या वर्गात होता. काका होता रे. अच्छा हर्षद माझ्या वर्गात होता. आम्ही लहानपणी एका शाळेत होतो आणि हर्षदला मी भरपूर अभ्यास शिकवायचे
आणि त्याला अजिबात आवडायचं नाही अभ्यास करायला. आणि मी त्याला घेऊन ते असं असायचं ना, मला पण अभ्यास नाही आवडत. मला 50 मी त्याला रोज एक्स्ट्रा क्लासेस याच्यासाठी वगैरे घेऊन बसायचे. नाही अभ्यास दे लवकर. देवबागेतला पोर तू. घुळे भांडोळ येते तुका माहित? तेवढं माहितीये. हा नाही तर सांगशी. तर असे असतात आमच्याकडे भांडोळे. म्हणजे मी जर कोकणात राहिले ना तर मी तुम्हाला फार कोकण छान पद्धतीने दाखवू शकते. पण काही कारणास्तव कामानिमित्त आणि लग्न झाल्यामुळे मला मुंबईत स्थायिक व्हावं लागलं की नाही. जसं काय दादाने पकडूनच ठेवलं हिला लग्न झाल्यामुळे. काय पुन्हा ही जास्त नाही बोलत आहे. धार जास्त आले जिभेला, हा ही छाटली पाहिजे, सरळ केली पाहिजे घासून. तिला एक्स्ट्रा दात पण आलेत, लोकांनी सांगितलेत काल. हो जास्त दात आले तिला म्हणून. जास्त बोलते पण जास्त. मी सांगतो ना, श्री नाही वाटत कालपासून बघ किती बोलते. वरचा जास्त सांगते, म्हणजे जे सांगायचं ते म्हणून सांग तिला ना. वरती जास्त दात पुढे आले. पुढे बोलत राहते. नाही तर काय? मोठी माणसांचं ऐकायचं असतं हा, कधी बाबा. बरोबर. बोलतो, काहीतरी बोलतो, ऐका. खूप वाईट आहे. त्याच्या पुढे कशाला बोलायचं सांग बरोबर नाही मला. वाटत. श्री मला सांग आता उत्तर समोरच्याला कशाला दिलं? ऐक ना जरा. म्हणजे 5 पावसाळे त्यांनी जास्त बघितले. एक्सपिरियन्स जास्त 5 पण नाही, प्राजक्तापेक्षा मी 11 बघितले जास्त. ऐक पण मला सांग. एका वर्षी 2 वेळा पडला होता बघ. अरे ते पावसाळ्याचा जाऊ दे, पावसाचा जाऊ दे, पण हिला त्या पावसात साध्या ह्या नॉर्मल पावसात हिला काही समजत नाही. तेच ना. अरे हे कशाला, तिला शॉवर चालू केला तर समजत नाही. पावसाचं काय सांगते? पावसाचं काय सांगतेस तू? आता काहीतरी बोलायचं. काय प्रश्न विचारलास? माझ्यामुळे तुमच्या लाईफ मध्ये फ्लेवर आहे. श्री माझ्या एक्सप्रेशन वरूनच पब्लिकला समजलं. मला माझ्या पण याच्यावर. अरे बाप. Flavor आहे. हाय 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 टाई दे टाई दे. ते तर. मीठ नसेल ना जेवणात तर हा. मिठाची कमतरता भासते. आणि जास्त मीठ पण खारट लागतं. म्हणून आमचा बीपी हाय होतो. तू आजी ना मोठा आहेस. एक्सक्यूज मी. तो गरजेचा नसतो. जो गरजेचा नाही पण टाकला तर उगाच. आणि कलर असतो तो कलर, म्हणजे फक्त कलर. तांबडा आता कलर तो. आता यांनी बंद केलाय आपल्या साहेबांनी, तुकाराम तुकाराम मुंडेंनी बंद केला. उतरव ए थांब बाजूला. तरी सुद्धा फूड टेस्टीच लागतं. फरक काय त्याच्यात काय होतंय? त्याच्यात काय होतंय? करायलाच लागतंय. सांग त्याच्यात काय होतंय? थांबले तोपर्यंत. अरे हसते काय जा, हसते बघितलं. चला कुणाला शिकला? कुणाला काय केलं दाखव. कुणाल हॉर्न वाजून पाय पडलास. आणि मी वाजवतोच नेहमी. सांगितलं एकदा तारकर्लीला मी, सोनू, सत्यम सगळे आलेलो रात्री. पावसाचाच टाइम होता आणि सगळं बंद होतं आणि जाम वेळ लागत होता आतमध्ये यायला. मी बोललो काय इकडे नको, परत येऊया. आणि देवाने मला तिकडे तेव्हा शिक्षा द्यायचं ठरवलं. सुरुवातीच दिली तिकडे. इकडेच त्याचं नाही म्हणत. तो गेला धबधबा. सॉरी गेला. एवढा मोठा धबधबा होता. कुणाल वा, बघायचंय का? दिसला पण नाही. अरे तर तुम्ही गाडीत आहात, तुम्ही बघितलंच नाही तिथे. काय अरे पण ते समजलं तर पाहिजे धबधबा. अजून एक आहे, अजून एक आहे. आय डोंट ट्रस्ट हर. काय दाखवते? ट्रस्टवर आली. अरे तू मुंबईत अबघ आली. दमदमा, अबघ दमदमा. हा बघ, याला म्हणतात याला म्हणतात दमदमा. बदा बदा. दिसतेस ह्याच्यात ए, प्रोजेक्ट? हा फक्त धब आहे. हा फक्त धब धब आहे. नाही, धबच आहे. तो धब आहे, धबा नाही आहे. टिबोटी कंटे कावळा आहे. बघ दिसला? कावळा आहे बघ. काल सगळे जेवून गेले त्यांनी बघ कशा कचरा टाकलाय बघ. मोरबो इथे मोर असतोच. कुठे मोर? मस्त आहे रे. नाही उगीच बोलतोय पण इथे असतो. आता हे इथे जेवून गेले. हे काय आहे? हे काय आहे? बॉटल हे ते कशाला? हा निसर्गाची किती वाट. जेवतात आणि त्या प्लेट बीट हे बघ असे सगळीकडे टाकतात. हे बघ, हे बघ एवढं मस्त मटण. निसर्ग. मटण खातले आणि असं कचरो करून जातले. आणि ते धामापूर गावाची वाट. हा बघ आता हा बोल. समजलं बाबा. हा बाबा धबधबा. पण इथं काय रस्त्यावर काय करणार काय म्हणजे? आणि खाली अरे गेलं तर जातो आम्ही जायचं. त्याच्यात तिकडे आपण जायचो. छोटाच आहे पण धब धब. मग थांबलो असतो तर बरं झालं असतं आज. थांबायचंय. मी थांबू शकतो. ए बाबा नाही, मी नाही आहे, थांबू पुढे आहे? शकत. उद्या आहे मला काम. पुढे आहे. उद्या मला आहे काम. नाही थांबायचं म्हणजे तो राहायचं म्हणत राहायचं नाही होता. धबधब्यावर. अरे तो देवबागला राहायचं म्हणत होता येड्या. असं काय करतो? हा कुणाल. देवबागला राहायचं बोलतोय तो. तिकडे कुठे धबधबा? मला सोड जरा स्टेशनला, आता मांडवी येईल. शी आता तू प्राजक्त झाला सा. वाढ नाही पण गुण लागलं बाबा तुका.
येस पहिल्यांदा इट इज तू मला शिवी दे पण आई. शिवी दे पण असं बोलू नको तू प्राजक्ता झालास प्लीज. आई मला लय उद्या वाईट निघते. वाटलं. आई उद्या ट्रेनने निघते आणि आम्ही आज निघालोय. आईला कारने प्रवास आईला अजिबात जमत नाही आणि तिला तो जमणारही नाही. आईवर गेली पण आईला आपण असं धरून मध्ये धरलं असतं. हो वाव. मस्त वाटते. फोन दे फोन दे फोन दे फोन दे. काय करते दुःख बघलं नाही कशा करतात. हे माझ्या मामाचं गाव आहे आणि इथे मस्त दुःख साचलेलं आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही बघत आहात आता अंकिताच्या युट्यूब चॅनलवरती धामापूर गाव. आणि आता आम्ही चाललोय कुडाळच्या दिशेने कारण कुणाला खायची आहे शिरवाई. तर तिथे जाऊन आम्ही एका हॉटेलमध्ये बाजूने वाट लावलेली आहे खिडक्या खोलून हे करते आवाजाची अगदी असेच ठेवून दे वर. अशी वेळ लावत राहिलच ना खूप वेळ जाईल. चल भाजी चांगली मिळते. चल 80 रुपये. आमची ऋतुजा काही करू शकते. ऋतुजाने काय केलं होतं माहितीये का 10 रुपयाने टोमॅटो महाग होते मुंबईमध्ये म्हणून तिने आईला येताना सांगितले होते. नाही बाबांना आमचं सांगितलं भांडण झालेलं. आमचं भांडण झालेलं त्याच्यावरून मी हा. घेऊन आलेले 10 रुपये महाग टोमॅटो. हा त्याच्यावरून भांडण झालं. मग आमचं भांडण नको व्हायला म्हणून आई टोमॅटो घेऊन आली. हा, म्हणजे काय ते आई टोमॅटो मिरची असं सगळं देवबागवरून घेऊन आले. मला वाटतं ते ब्लॉग असतील अजूनही युट्यूबला ना. मी टाकलेला ब्लॉग. आई तू गेल्या वर्षीच वाटतं. नाही गेल्या वर्षी नाही. ज्या वर्षी मी चिंतामणीचं ते हे केलं होतं पाठपूजनचं ते त्या नाही वर्षी. नाही ग ताई. आपण राणीच्या बागेत गेलेलो तेच. गेल्या वर्षी नाही गेल्याच्या गेल्या वर्षी राणीच्या बागेत गेल्या वर्षी तर मी यायला होते बिग बॉस मध्ये होते. जून मध्ये खयचो बिग बॉस होतो. जुलैलाच गेलेले. हा त्याच्यानंतर गेलेलं राईट. कळलं तुझे काय पण करू शकता आमचं. आता ते का काठी होई होती काठी घेऊन येऊ म्हटलं. देवबागवरून काठी आणायला सांगत होती वेल चढवायला. काय बोलणार बाबा आपण पनवेलला राहतो. पनवेलला काट्या कुट्या सगळा भेटतो. त्या चिमणीला तुझ्या गोष्टीतल्या चिमणीला सांगायचं ना काठी आहे आणल्या, जोडून कुटी आहे जोडून. आणल्या. मनातला सगळ्या काढ पडास. बल्ब घेऊन आली असता. हा बल्ब मुंबईत मिळणारच नाही. असं वाटायला लागलं मुंबई कुठेतरी कमी पडतं. ऋतुजासाठी बल्ब बिल. ते गावातून तिकडे काय म्हणजे काठी आणायला म्हणजे चल काठी एक वेळ ठीक आहे. कसं काय ठीक आहे अंकिता काहीतरी आहे की विसरली नाही? असेल पनवेल मध्ये राहते ती आणि स्वतःला तिने लॉ परेल मध्ये इमॅजिन केलं असेल. पण मी काय म्हणते याच काय बल्बचा काय विषय आहे. हार्डवेअर नाही कुठे. काय करीत गे बाय. असलेला नाही करीत. लालू खाते लालू खाते बाबू तेवढं काहीतरी झालायचं. लालू खाते. तिला स्वीट नाही दिलं पाहिजे होतं कोणतरी दिलंय. खायचं राहिलं. हा आमचा नेहमीचा स्टॉप असतो सुगरण हॉटेल जे कुडाळ पोलीस स्टेशनच्या बाजूला आहे. तिथे शिरवाई मिळतात आणि खूप छान बनवतात. ते अगदी घरच्यासारखे वाटतात. त्यामुळे आम्ही तिथे शिरवाई खाल्ल्याशिवाय कधीच पुढे जात नाही. नाही तू ऐकण्याचाच नाही. अरे काल गेले ते लोक. अरे बाब तू फोन करायचास ना. मी तर स्टोरी टाकत होते बघितलं नाहीस. अरे त्यांनी बघितलं आणि ते सांगत पण होते अंकिता ताई हिला आपण जाऊया म्हणून. त्यांची घाय लागलेली. कालच गेली ती. कशाने गेली. काल गाडीने गेली आई बरोबर. अच्छा हा आज गेली मी असते ट्रेननी आता. गेलेली. मस्त झोपले होते मी तर श्रीला आणि चरबी आली आहे. श्रीला आणि प्राजक्ताला. मला गाडी चालवायला सांगते चालव पोचवते बघूया तरी. बघ. थांब 1 मिनिट. तो डिकी उघड. हळद आणि तुरटी काढतोय जरा. अरे मला पण हळद आणि तुरटी जरा बघ. पोचवतंय तुमका. चल लोकांना पण बघायला बरं वाटेल की फायनली अंकिता आम्हाला गाडी चालवताना गप्पा बस. एवढं काय नाही गाडी दिसलीच चालवणं. नाहीयेस तू. चला राम बोलावायला. आधी सीट बेल्ट तुझा हत्यार आता मी घेऊन राहतो. सीट बेल्ट लावतो. पहिले पाय बाजूला ठेव. पाय हा बाजूला ठेव. अरे मूर्ख मुली दोन्ही पाय काय वापरतेस. काय दोन्ही पण वापरले. अगं हा ब्रेकवर ठेवलेला अंकिता मूर्खासारखी करतेस. नाही मला नाही मी नाही. चल रे. नव्हता ठेवलास का मान्य करायला शिक ना जरा. कसलं वाजतंय फास्ट. सीट बेल्ट सीट बेल्ट लाव तू. दोन्ही पाय वापरते. प्रदीपला बोलते
दोन्ही पाय नव्हते वापरत तिला अंकिता अरे तो ठेवला फक्त मी वापरत नव्हते. हा पा इकडच ठेव. हा अरे सिरियसली सांगतोय तुला. मी क्लच लावेन. आता इथे ते पाठी देतो. चालू कर तू. गुलगुल काय आज रोल रिव्हर्स झालाय गाईच. गुल्लुल गुल्लुल गुलगुल क्लच कशी काढतो नाही तर काय हाय पण देणार नाही हाय पण देणार नाही. मी कॉन्फिडन्स दाखवला म्हणून आज तुला इथे बसायला मुंबईत पण भेटलं. टू व्हीलर म्हणून तुला इथे- मला त्यानेच नाही चालवायला. हो. आता आणि मजा आहे कुठे जायचं रे? मुंबईला. चालू चल. कुठे नेते तू? इकडून चल. अरे रस्ता समोर बघ ना. टेक डायव्हर्जन पळ पळापळ चालू झाले. धावतायत. गावाला जायचा. बाजारपेठेतून पण चालवतेस असं दाखवतोय हो मी सगळ्यांना. आणि स्टेअरिंग वर बसली आणि मग विचारते कुठे जायचं. चालू केला ती. तोंडान गाडी चालवतो. हसून या नाही करायचं ते सुद्धा नाही करायचं. काय रे श्री? खड्ड्यात गाडी घालते. हो खड्ड्यात खड्ड्यात गाडी आहे. चुकवायचा का खड्ड्यात गाडी घालायची. सर नाही, रस्ते असत काय खड्डे ते गाडी खाई घालतलं. माझ्या बापाशी रोड बनवलं. हो बाय जर असते ना तसं एक खड्डा दिसला नसतो. यांचं काय मला ट्रकवाल्यांचा खंडा आलाय. हॉर्न द्यायचा असतो हे आपल्याला जागा देणार मग आपण पुढे नाही, आणि 5च मिनिटं चालवली. नाही की आपण नाही 5 मिनिटात चालेल. 5 मिनिटात तिला ट्रकचा खड्डा आला आणि मी एवढा वेळ हे करतोय त्याचं काय नाही. मग किती वेळा ब्रेक मारायला चल लागतोय. चल पुढे चल बघ कसं वाटतंय. इंडिकेटर दे ऑन आणि चल गप्पा. चल चल, काय उपयोग. राव बी कुठले का काय समजत नाही. इथंच ठेवतोय बाबा. अरे मगाशी मी हॉर्न वाजवला ते काकांच्या तू इथे. वाजवलाच नाही हॉर्न. काकांना त्या इथे हॉर्न एवढे वेळ वाजवलेला. बसले पण हॉर्नचा वापर एकदाही केलेला नाही. हॉर्नचा वापर नाही. मी फॉरेन कंट्रीज मध्ये हॉर्न ओव्हरटेक केल्यानंतर काय श्री अशी हा. चालले. ओव्हरटेक परत केल्यानंतर पाठच्याला इकडं होती. पाठच्याला थांबवलंय. स्लो केलं. काय बोला आणि काय नाही. तुमचे बायले बघताय ना श्री. तुझं लगीन जाऊन दे. तुझी बाई काय काय चालवतं ती बघताय. आणि त्याले होय जरा काय केलं ते मी एकतर इतकी कामं करतोय सगळं करतोय आणि माका नाव ठेवतले. ए बाबा तुझ्यावर कॉन्फिडन्स मीच दाखवला की बाबा तू चालव काय गाडी. नाही तुम्हाला. मी पण लगेच दिली तुम्ही बोललात. एक्सक्यूज मी पण दाखवला. तू तिकडे तुझे एक पात्री नाटक चालू राहतं. एक पात्री नाही तुझं काम करते. एक पत्रिका चालू ठेव तुझं. अच्छा इकडे गाडी काय डोक्यात घेतलंय ना ट्रक पण चालली. हा? माहित नाही. नाही मग exhibition. एसटी पण चालली तशी माका येत एसटी मग असं शेगियर टाकून. एसटी काय बोलतच नाही बाबा आता. काय बोलू बोला. पॅसेंजर घेऊन ती एकटीच फक्त. 70-80च्या स्पीडने चालवलेली चालणार आहे. आमका 120 वगैरे स्पीड लागतं ना. 100च्या वर. 100च्या वर्ष अलाउडच नाही. मी 100नेच चालवतो. श्रीला बोलते 80च्या स्पीडने. श्री बोलते काय 80च्या स्पीड. होणार मी बघत होते. हा 80चा स्पीड होता. तुम्ही अजिबात हे नका करू. इझी होता रे बस. एकदा होता. मग होतं ना असेल ना. नव्हताच म्हणण्यापेक्षा एकदा होता म्हटलंच तरी ठीक आहे. मग मला माहितीये काय मी ठेवलेला. हा 100च्या वर आहे. 100च आहे. हा ते जे काय असेल ते इथपर्यंत मी गेलेच नाही 100च्या स्पीडला चालवायला. 100च्या स्पीडला पण काय risky वाटतंय का? चल तू मागा इतकी गाडी चालवून सांगा नको. चल नाही काय माहितीये आपला पॉइंट एक्सप्लेन नाही करता आला की मारायचा. काय नाही मारायचं आपला पॉइंट. मला एक सांग एवढा वेळ गाडी चालवतोस त्याच्यामुळे तुझ्यात कॉन्फिडन्स. माका काय बसल्या बसल्या कॉन्फिडन्स आहे तुला काय कॉन्फिडन्सची गोळी अरे येतात. मी तेच बोलतोय रोज गाडी का नाही चालवत. मी देत नाही असं आहे का. खरं सांग हो तू देत नाहीस. अंकिता खोटं बोलू नको सर. तू देत नाहीस. दे आता फक्त चल. रोज चालवायची गाडी आता आता मला. कन्सिस्टंटली ती ब्लॉग्स टाकते तसं कन्सिस्टंटली गाडी चालवू दे मग बघ. हा बघूया. हम्म, मग ते होणारच. मी तेच म्हणतोय रोज नाही, रोज मी vlog मध्ये तू सांग गाडी मला चालवताना आता दिसली समजा पाहिजे. मला काम आहे. ड्रायव्हर पण नाहीये आणि मी पण नाहीये. तिला सीवूड्सला जायचं आहे तर कशाला कॅब करून जायचं. स्वतःच्या 2-2 गाड्या आहेत. गाडी घेऊन जायचं पण मला कॉन्फिडन्स पण यायला पाहिजे ना.
मला मी रिस्क घेऊच शकत नाही, तिला एकटी पाठवूच शकत नाही. मला नीट तिने चालवून दाखवावी अरे गाडी. पण मी एवढं गोव्यावरनं घेऊन आले अंकिता, गाड्या. हायवेवर चालवणं वेगळी गोष्ट आहे आणि मुंबईत गाडी चालवणं वेगळी वेगळी गोष्ट गोष्ट आहे, आहे. हो. पनवेल मध्ये ट्रॅफिक मध्ये गाडी चालवशील ना आणि कठीण परिस्थितीत एकदम, तेव्हा तुला गाडी चालवता येईल. ठीक आहे चालेल, चल लय बोललेस, चल आता. आता मग जाम मी बोललेस. रस्त्यावर समजलं श्री? परत बोला दोन तरी त्या प्राजक्ताला 3-4 वेळा बोलायची सवय लागली. हो, स्वतःचा पॉइंट पटला नाही की मारायचं, नक्क मारायची, हे करायचं. त्याच्या आधी काय डिफेन्स बोलते. Aggressive. डिफेन्स. डिफेन्स, असा डिफेन्स हा डिफेन्स असतो. हा डिफेन्स. अरे शब्दांनी डिफेन्स करा. कुणाल तू काय आयुष्यात म्हणजे तू अशी कुठची गोष्ट जी तुला नाही जमत किंवा जी तुला वाटते की तुला शिकली स्विमिंग पाहिजे? स्विमिंग नाही जमत मला स्विमिंग नाही जमत, डान्स. डान्स आयुष्यात नाही कधी जमत. चुकलायस? हो बरेच लय माती घालले. 2025. ही बघ ते का तुडवतलंय घालून काहीतरी, ते का बरोबर कळत त्याला. म्हणाला श्री आणि मी चांगला असाल तर बायको हो. आणि बाकी काय झालं ते श्रीने. क्राईम असलो तर श्री आहे, मी आणि श्री, मी आणि श्री. नको ते क्राईम करीत आणि श्री पुढे करीत. गुरुवार आहे आज. हा गुरुवारी चुकून चिकन खायला माझ्याकडे. कसं जायचं? मी इथे थांबली आहे तर. तर हे कुणाचं नेहमीचंच काम आहे. आम्ही कुठेही गेलो फिरायला की नंतर पाल पुढे दिसली की त्याला हाकवावीच लागते. आणि आता आम्ही निघालो आहे घरी जायला, पोचू म्हणजे आम्ही आत्ता. आणि गेल्यानंतर आम्हाला बरीच कामं आहेत. म्हणजे आता झालं आहे असं की आमचा सिंधुदुर्गचा जो स्टोर रूम आहे तो आम्हाला खूप कमी पडतो आहे. गोडाऊन जे आहे ते आता ते वाढवायचं आहे. तर ही सगळी कामं करून घरी येण्यासाठी मला वाजले 2, कारण मी पोचले 7 वाजता आणि सगळी कामं करत बसलो आणि त्यानंतर मग आम्ही आत्ता घरी आलो आहे. काहीचानू तर फायनली मी मुंबईत आलेली आहे. आणि आता संध्याकाळी आम्ही 6 वाजता पोचलो. त्यानंतर आम्ही सगळं सिंधुदुर्गच्या कामामध्ये आणि बरंच माझं एडिटिंग वगैरे काही गोष्टी होत्या त्या सगळ्यामध्ये आम्ही राहिलो. आता 1:30 वाजता ते काम पूर्ण झालं. त्यानंतर आत्ता 2:10-15 झाली आहेत. आम्ही काहीतरी आता घरी पोचलो आहे. आता झोपणार आणि सकाळी उठून मला परत जायचं आहे. आणि उद्या रात्री आई येते. आता आई आमच्यासोबत आली नाही त्याला कारण तुम्हाला मी सांगितलं की तिला कारचा प्रवास जमला नसता. तिला AC आणि ते बंद असं आणि एवढा लांबचा प्रवास हे तिला शक्य नव्हतं. त्यामुळे ती ट्रेनने येणार आहे. उद्यापासून आई पुढचे 2-3 दिवस असणार आहे. आता तिचं मेडिकल चेकअप हे ते त्या सगळ्या गोष्टी करून घेणार. आणि तिला आम्ही मावशीच्या घरीसुद्धा नेणार आहोत अलिबागला. सो ते सगळे धमाल ब्लॉग्स तुम्ही आता उद्यापासून बघू शकता. सो स्टे ट्यून, सी यू नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.